हे चित्तवक्क मधून घेतलाय. असं आहे. अहानदम चपलम चित्तम दुरखम दुन्निवरम उजुम करोति मेधावी उसुक करो वा तेजनम वरिजोवा थाले कित्तो ओखम कत्था उब्बतो परिफंदन परिफंदतीदम चित्तम मारादेयम पहातवे. तर याचा ही जी वर्स आहे, ही जी गाथा आहे, ही भगवान बुद्धांनी मेघिया नावाच्या भिक्खूसाठी म्हटले होते. ज्यावेळेस भगवान बुद्ध चल्लिका नावाच्या पर्वतावर थांबले होते. तर हे जे मेघिया होते, थेरा मेघिया यांची एक ड्युटी होती की हे भगवान बुद्धांचे अटेंडंट होते. अटेंडंट म्हणजे त्यांचे सगळे काम. तर अटेंडंट जे असतात ते पिंडपातला गेल्यानंतर त्यांचं जे बाऊल आहे, पात्र आहे, ते घेतात आणि अं, मदत करतात तिथपर्यंत, किंवा जी बॅग असते ती उचलतात, घेतात आणि त्यांची सेवा करतात भगवान बुद्धांची. तर एकदा भगवान बुद्ध मेघिया सोबत वापस येत असताना मेघिया जे आहे ते भगवान बुद्धांना म्हणतात की प्लीज तुम्ही तुमचं बाउल घ्या आणि माझंही घेऊन जा. माझंही बाउल तुम्ही विहारामध्ये घेऊन जा. कारण की मला हे जे माउंटेन आहे, हा जो पर्वत आहे, इथं जाऊन मला ध्यान करायचं आहे. असं ते भगवान बुद्धांना म्हणतात. तर भगवान बुद्ध नाही नाही म्हणतात. तुम्ही तुमचं जे काम आहे तुम्हाला ते करावं लागेल. तुम्ही माझ्या अटेंडंटची ड्युटी करतायत. तर ते ऐकत नाही. असं तर भगवान बुद्ध कधीच करत नाही की जर कोणाला ध्यान करायचं असेल तर ते थांबवतात. असं कधीच होत नाही. तर मेघिया बनते जे आहेत ते ऐकत नाहीत आणि ते त्या पहाडावर चढल्या जातात. तर सॉरी. तर ते पहाडावर जातात, परंतु भगवान बुद्धांना ते खूप रिक्वेस्ट करतात जाण्याच्या आधी. ओके. मग तिथं गेल्यानंतर जे तिथं आंब आंब वृक्ष असतात जास्तीत जास्त, म्हणजे आंब्याची झाडं असतात खूप, आणि ते त्याच्या झाडाखाली बसून जातात. तर ते पूर्ण दिवसभर ध्यान करतात, बट त्यांचं जे मन आहे ते कंटिन्यू इकडे तिकडे फिरत राहतं, एका ठिकाणी थांबतच नाही. जेव्हा ते वापस येतात संध्याकाळी, तर ते भगवान बुद्धांना म्हणतात की माझं जे चित्त होतं ते कंटिन्यू इंद्रिय चेतनांपासून आच्छादलेलं होतं. द्वेष होता, घृणा होती. तर ते म्हणतात की माझ्या मनामध्ये काम वितक्क, व्यापाद वितक्क आणि विहिंसा वितक्क, हे तीन प्रकारचे जे विचार आहे, यांना मी ग्रासलेलो होतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की का झालं असं, वाय. भगवान बुद्ध म्हणतात की एका जन्मामध्ये तू आणि तुझी जी
प्रेयसी होते इथेच याच याच ठिकाणी येऊन भेटायचे आणि जे काही लस्टफुल थॉट्स असायचे, जे काही अ, विरोधात्मक विचार असायचे, जे काही हिंसात्मक विचार असायचे त्याच्यावर तुम्ही कृती करायचे. त्यामुळे तुम्हाला या जागेला ते म्हणतात, की मन खूप भटकत राहतं. तर तर असं आपल्यासोबतही होतं ध्यानामध्ये. ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो तर तर जे असतं ते कंटिन्यू भटकत राहतं. तर का का होतं असं? कारण की मन जे असतं ते कंटिन्यू म्हणजे विचारांच्या मागे पळत राहतं. मन जे असतं हे विदाऊट ऑब्जेक्ट निर्माण होत नाही कधीच. मनाला उत्पन्न होण्यासाठी काही ना काही विषय महत्त्वाचा असतो. तर तो प्रत्येक क्षणामध्ये जो विषय असतो तो निर्माण होत राहत असतो. त्यामुळे आपलं जे मन असतं ते वेगवेगळ्या विचारांच्या मागे धावतं आणि त्याच्यावर कृती करत असतं. तर विचार जसं की द्वेषाचे विचार किंवा अ, रागाचे विचार, मोहाचे विचार, वासनेचे विचार येणं हे स्वाभाविक आहे. याला कोणी थांबवणार नाहीये. परंतु हे आल्यानंतर त्याच्यावर त्याच्यावर जेव्हा आपण त्याच्यावर जेव्हा ॲक्ट करतो, कृती करतो, तर ते कृती करणं सगळ्यात घातक राहत असतं. आपण त्याला जाऊ नये देत. कृती जी असते ती घातक असते. प्रत्येक वेळेस आपण त्याच म्हणतात त्याला त्याच पद्धतीनं त्याच्यावर वागलो. याच्यामध्ये दुराक्रम म्हणून एक शब्द वापरला गेलेला आहे. दुराक्रम म्हणजे मन जे आहे ध्यान करताना एका सिंगल ऑब्जेक्टवर ठेवणं खूप मुश्किल असतं. का? कारण की कंटिन्यू ते वॉन्डरिंग राहतात. तर इथं जे आहे आपण जे अ, 10 पुण्यकर्म आहे त्याच्यामध्ये दिट्टुजु कर्म जे आहे, दिट्टुजु कर्म म्हणजे काय की मनाला सरळ करणं. जो सरळ मग कसं की ट्रेन करणं मनाला. जसं की आता सगळे तुम्ही करताय की अ, विचारांच्या मागं न जाणं, त्याच्यानंतर दुर्गुण आले तर त्यांना ओळखणं. आपण सध्या वर्तमान काळात काय करतो ते ओळखणं, ते जाणणं. हां, तर हे जे आहे अ, जसं जसं आपण अजागरूक होऊन जातो, तर आपण दुर्गुणामध्ये जात असतो. तर जागरूकतेसाठी कसं आहे आपण श्वास वापरतो किंवा मैत्री भावनेची एक लाईन वापरतो किंवा एक शब्द वापरतो, बुद्धो, बुद्धो, बुद्ध राइट? तर त्यामुळे काय होतं, की मनाला एक अँकर पॉइंट भेटत असतो. जसं शरीर आहे. शरीर हे सर्वात बेस्ट अँकर पॉइंट आहे. म्हणजे जसं की ते एखादा हत्ती असतो. त्याचं जे साखळदंड आहे, तर ते एखाद्या झाडाला बांधल्या जातं. तर मनाच्या या हत्तीला बांधण्यासाठी पण जागरूकतेचं एखादं साखळदंड पाहिजे. म्हणजेच जागरूकतेची एखादी साखळदंड पाहिजे आणि त्याच्यासाठी एक विषय पाहिजे. विषय म्हणजे झाड. जसं मैत्री भावना आहे. दिवसभर आपल्याला मैत्री भावनेच्या लाईनवर लक्ष ठेवायचं आहे. या कृतीच्या मागचा अर्थ काय आहे? की मैत्री भावना जी आहे ते सगळे पॉझिटिव्ह लाईन्स आहे. म्हणजे सकारात्मक अ, विचार आहेत ते. तर त्यावेळेस काय होतं, की आपण वर्तमान काळात येत राहतो. प्रत्येक क्षणामध्ये. वर्तमान काळामध्ये आल्यानंतर काय होतं, की वर्तमान काळामध्ये दुर्गुण हे नसतात कधीच. दुर्गुण हे कधीही भूतकाळ आणि भविष्यकाळमध्ये असतात. भूतकाळमध्ये आसक्ती आणि भविष्यकाळामध्ये चिंता. याच्यासाठी सांगण्यासाठी तर खूप आहे. कसं आपण भूतकाळ, भविष्यकाळामध्ये दुर्गुणामध्ये वाहत जातो. चिंता जे काही आपल्यासोबत घडतं त्याच्याबद्दल आपण कंटिन्यू विचार करत राहतो. मागं जे घडलेलं आहे. आणि चिंता राहते, की आता काय होईल? समोर हे, ते. जे होऊन गेलं त्याच्याबद्दल विचार करतो, जे होणार नाहीये त्याच्याबद्दल विचार करत बसतो. म्हणजे इन प्रेझेंट मोमेंट रिॲलिटीमध्ये राहत नाही आपण. रिॲलिटी म्हणजे काय, की रिॲलिटी सुद्धा एक्झिस्ट करत नाही इन इन द वे
म्हणजे जे कन्व्हेन्शनल रियालिटी, जे मानवनिर्मित वास्तविकता जी असते ती अ, अस्तित्वातच नसते. जसं की एखादं उदाहरण घ्या तुम्ही. आता समजा तुमच्या हातामध्ये जे मोबाईल आहे, तर याची जी वास्तविकता आहे ती कंटिन्यू बदलत आहे. ओके. जसं आज आज या स्थितीमध्ये, उद्या दुसऱ्या स्थितीमध्ये, परवा तिसऱ्या. म्हणजे याचं याचं जे घर्षण आहे ते हवेसोबत होत आहे. तुमच्या हाताने हाताळल्या जाते. त्यामुळे तो नष्टतेच्या दिशेने जात आहे. इव्हन जर वरच्या लेव्हलला गेसाल तर आज हे मॉडेल आहे, उद्या ते राहील, उद्या ते राहील, उद्या ते आणि काही वर्षानंतर हे जे तुम्ही बघताय, हे जे रूप बघताय तुमच्या मोबाईलचं, हे राहणार सुद्धा नाही. वेगळं होऊन जाईल. तर हे जे मानवनिर्मित सत्य जे आहे, मानवनिर्मित जे कन्व्हेन्शन्स आहेत, मानवनिर्मित ज्या वस्तू आहेत, ते काही रिअल नाही. ते कन्व्हेन्शनली टाईम बीइंग पर्यंत आपल्याला वापरण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आहेत, ज्या हळू नष्ट होत आहेत. तर आपण काय करतो, की यांच्या मागे धावायला लागतो. आउट ऑफ ग्रीड, आउट ऑफ वरी, आउट ऑफ हेट्रेड. जे लोभ, दोष, मोहामुळे आपण या भूतकाळ, भविष्यकाळ यामध्ये राहतो. मग काय होतं, की मन हे म्हणजे भूतकाळामध्ये गेलं, की दुर्गुणामध्येच राहतं. भविष्यकाळामध्ये गेलं, की दुर्गुणामध्येच राहतं. तर दुर्गुणाचं मुख्य कार्य काय आहे? दुर्गुणाचं मुख्य कार्य हे आहे, की आपल्याला दुःखापर्यंत घेऊन जाणं. आपल्याला या संसार चक्रामध्ये गुंतवून ठेवणं हे दुर्गुणांचं मुख्य कार्य आहे, क्लेशांचं. जसं की एखादा हुशार व्यक्ती जो असतो, तो मनाला कसं कसं स्ट्रेट करतो. तो जसं धनुष्यबाण आहे. ओके. एखादा जो धनुष्यबाण जे आहे, किती स्ट्रेट राहतो तो, म्हणजे जो बाण असतो तो. आणि जे धनुष्य आहे, तर ते एकदम टाईट राहतं. टाईट का राहतं? ते इतकं टाईट राहतं आणि फ्लेक्सिबल राहतं. टाईट तर राहतं, पण थोडं फ्लेक्सिबल राहतं. टाईट ह्याच्यासाठी की धरल्या जावं व्यवस्थित, त्याला ताण पडावं आणि फ्लेक्सिबल याच्यासाठी की मागं थोडंसं तो गेला पाहिजे, तो बाण आणि मागं थोडंसं गेल्यामुळे त्याला समोर जाण्याची स्पीड भेटून जाईल. तर हे नॉर्मल धनुष्य आणि बाणाचं हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर त्याच्यावरून काय आहे, की जो हुशार व्यक्ती असतो तो सतत खूप सरळ राहतो. खूप खूप तटस्थ राहतो ध्यानाच्या सोबत, समाजासोबत. तर जसं की तुम्ही पहा, की अनट्रेन्ड पीपल जे अनट्रेन्ड पीपल ते रिस्ट्रेन नाही करत. म्हणजे ते दुर्गुणानुसार वागत राहतात. मन जसं म्हणेन तसं वागत राहायचं. ओके. म्हणजे तर माझ्या मनात हे विचार आले, तर मी तसंच वागत राहणार. जसं मेघिया बनते आहे. त्यांच्या मनामध्ये कोणता विचार आला, की मला त्या आंबवनामध्ये जायचंय. तिथं जाऊन ध्यान करायचंय. तसंच आपल्या मनामध्येही विचार, नाही, नाही, आज आज आनापाना नाही, आज आज मेत्ता करायची. आज मेत्ता नाही, आज वॉकिंग मेडिटेशन करायचंय. नाही, नाही, वॉकिंग नाही, बुद्धानुස්සती करायचंय. ज्यावेळेस मन जसं म्हणेन तसं ज्यावेळेस करायला लागतो आपण, तर ते हुशार व्यक्तीचं कार्य नसतं. आजही आपल्या मनामध्ये असंख्य दुर्गुणांचा वास आहे. तर त्या दुर्गुणांच्या जास्तीत जास्त वेळ ज्या वेळेस आपण अजागरूक होत राहतो, त्यावेळेस दुर्गुणच काम करत असतात. अजागरूकतेमध्ये जेव्हा आपण निर्णय घेतो, अजागरूकतेमध्ये जेव्हा आपण कार्य करत राहतो, तर ते कार्य कधीही आपल्याला दुःखापर्यंत घेऊन जातं. मग ते कोणत्याही दुर्गुणातून असो, लोभामधून असो, द्वेषामधून असो की मोहामधून असो. तर इथं काय आहे, की अ, "हुजूम करोती मेधावी." हुजूम करोती म्हणजे यू हॅव टू बी स्ट्रेट. म्हणजे जसं फ्लेचर जो आहे, जो शिकारी तर त्याचं बाण आणि धनुष्य कसं आहे एकदम स्ट्रेट आहे. जसं ती वीणा आणि ती वीणा असते, गिटार असते, गिटारचे जे तार असतात किती स्ट्रेट असतात. त्या टाइप स्ट्रेट. परंतु फ्लेक्सिबल.
हुजूम करोतीचा अर्थ आहे. हुजूम करोती म्हणजे स्ट्रेथन्स. आणि जो हुशार व्यक्ती असतो, तो अ, इंद्रिय संवेदना जे असतात, अ, जे सुखामधून जे होणारे विचार जे आहेत, ते उत्पन्न होत आहेत, त्याला तो कंट्रोल करतो. आणि अ, जो अनडेव्हलप असतो, ते ह्याच्या मागे लागतो. हुजूम करोतीचा अर्थ काय, की हुशार व्यक्ती इंद्रिय सुखा म्हणजे दुर्गुणांपासून उत्पन्न होणाऱ्या इंद्रिय सुखांच्या विचारांना तो अ, थांबवतो, सरळ करतो आणि समता आणि विपश्यनाची प्रॅक्टिस करतो. हा हुजूम करोतीचा अर्थ आहे. तर जो शिकारी आहे, त्याला तो बाण का असा ठेवावा लागत आहे? का असा सरळ आणि ताठ आणि एकदम फ्लेक्सिबल ठेवावा लागतो? सॉरी, धनुष्य. कारण की त्याचा जो बाण आहे, तो ते त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपले जे डेली टास्क असतात, ते टास्कच तुमचा धनुष्य आणि बाण आहे. ओके. ते धनुष्य आणि बाणासारखं काम करते तुमच्यासाठी. परंतु ज्यांचे धनुष्य एकदम वीक असतात, ताठ नसतात, तटस्थ नसतात, त्यांचा जो बाण आहे ना, तो जास्त दूर जात नाही. तर थोडासा जवळ पडतो. म्हणजे ते टास्क कंप्लीट नाही करू शकत बरोबर. मग काय होतं, की मग कंटिन्यू ते अ, म्हणत राहतात, "अरे, माझं ध्यान नाही होऊ लागलंय, मला हे प्रॉब्लेम आहे, मला ते प्रॉब्लेम आहे." ओके. ॲक्चुअली ध्यान म्हणजे बऱ्याच वेळेस ही सिमिली वापरलं जातं, की जे पाणी आहे, त्याच्यामधली जी मासा आहे, त्या मासाला बाहेर काढून टाकणे. तर मासा पाण्यामध्ये एकदम रिलॅक्स राहतं. तसं आपलं मन दुर्गुणामध्ये रिलॅक्स नसतं. आपलं मन हे शांततेमध्ये रिलॅक्स राहत असतं. संयमामध्ये रिलॅक्स राहत असतं. आता सध्या जे आपण कृती करतोय, जर एखादा व्यक्ती अनट्रेन आहे. त्याला जर ध्यानापर्यंत आणलं, त्याला वाटतं की नाही, मला एकदमच बाहेर काढून माशासारखं हे केलेलं आहे. पण तसं नाहीये. मासा जसा पाण्यामध्ये रिलॅक्स राहतो, तसंच आपलं मन जे आहे ते ध्यानामध्ये, संयमामध्ये, शांततेमध्ये रिलॅक्स राहतं. रिसायडिंग प्लेस जे असतं मनाचं, म्हणजे मन जे आहे मूळ रूपामध्ये हे शांतच आहे, संयमी आहे, तेजस्वी आहे. परंतु दुर्गुणामुळं काय आहे, की ते वावरत राहतं इकडं-तिकडं पळत राहतं आणि ते डिफाईल होऊन जातं. डिफाईल म्हणजे म्हणजे ते दुर्गुण सहित होऊन जातं. दुर्गुणानं मलिन होऊन जातं. आपण डिफाईलमेंटमुळं डिफाईन होऊन जातो. आपल्या कृतीमुळं आपण बनत जातो रोज. ओके. रोज आपण आपल्या रागावर, द्वेषावर, मोहावर कृती करत बसतो. अनवाईज कृती हां. अनवाईज अटेन्शन देतो त्याला आपण. तर ज्या व्यक्तींचे डिट्टू जो म्हणजे काय, ज्यांचे व्ह्यूज स्ट्रेट आहे, त्यांचे व्ह्यूज तटस्थ आहेत, ताठ आहेत एकदम. तर त्यांची जी ध्येयपूर्ती आहे ना, ती बरोबर लक्ष्यापर्यंत पोहोचत असते. आणि जे 1 दिवस, 2 दिवस येतात, 4 दिवस येतात, नंतर मग हळू-हळू तो ते बाणच नष्ट करून टाकतात. काही घेणं-देणं नाही, प्रॅक्टिसचं काही घेणं-देणं नाही त्या गोष्टींचं. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, की "उजुम करोती मेधावी, उसु करोवा तेजनम." हं. तर हा जो मासा आहे, हा जो मासा आहे, याला जेव्हा तुम्ही बाहेर काढता, तर त्याच्यासाठी ते बाहेर काढणं म्हणजे मरण आहे. तसंच आपल्या 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 चित्ताला ज्यावेळेस आपण दुर्गुणांच्या पासून बाहेर काढतो, आपल्याला वाटतं, की हे सगळं काही चूक होते माझ्यासोबत, हे सगळं गलत होतंय. मी जे नॉर्मल लाईफमध्ये होतो, तीच लाईफ चांगली आहे. असं का वाटतं? कारण की त्याला आदत पडलेली असते. लोभचित्त, दोषचित्त, मोहचित्ताची. त्यामुळं त्याला ते चांगलं वाटतं, त्या नॉर्मल लाईफमध्ये राहणं. जसं तुम्ही त्या माशाला त्या पाण्यामध्ये टाकसाल ना, तो व्यवस्थित होऊन जाईल. आणि जसं तुम्ही त्याला बाहेर काढसाल, तर तो व्यवस्थित नाही राहणार. सेम वे आपलं मन पण.
आपल्याला दुर्गुणामध्ये जर राहण्याची आदत पडलेली असेल आणि आपण जर ध्यानामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असेल, तर चित्त एका ठिकाणी थांबत नाही. ते वॉन्डर करतं, ते भटकतं इकडं-तिकडं. तर हे कसं आहे, की ध्यान काय करतं, की त्याचे स्क्रीनवर बघा तुम्ही स्क्रीनवर या टाइप काम करतात. बेट. इंद्रिय सुख जे आहे ते माराचे बेट आहेत. हुक. जो अनट्रेन मासा असतो, तो या इंद्रिय सुखाला, या चित्ताला बळी पडतो आणि तो गिळून घेतो. पण तो अजागरूक असतो आणि नंतर तो थोड्या वेळाने जागरूक होतो. तर तो काय करतो, की हे जे अर्ध गिळलेलं जे हुक आहे, ते त्याला थुंकून टाकतो. परंतु जो गिळून घेतो पूर्ण, तो असा गुंतून जातो. तर हे जे गुंतणं आहे, ते आहे संसाराच्या चक्रामध्ये गुंतणं. ओके. ते आहे संसाराच्या चक्रामध्ये गुंतणं. तर ह्या पद्धतीनं आपण कंटिन्यू गुंतत आलेलो आहे. त्यामुळं आजही आपला जन्म होते. म्हणजे हे जे डिफाईलमेंट आहे, हे जे माराचे जे हुक आहेत, त्या हुकाला रोज आपण बळी पडतो. रोज आपण कंटिन्यू याच्यामध्ये वाहत राहतो. तर हा जो मेघिया असतो, हा काय जसं मेघिया जसं करते तसं तुम्ही स्वतःला चेक करा. तुमच्यासोबत असं पण होते. बरेच जे साधक असतात ते काय करतात, की आज सपोज तुम्ही आनापानासाठीचं बसले, नाही मला आता 1.5 तास आनापाना करायचा लगेच मनामध्ये विचार उत्पन्न होतो, की नाही, 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 माझं होऊ नाही लागलं, मी वॉकिंग मेडिटेशन करतो. मग थोड्या वेळ वॉकिंग मेडिटेशन करतात, मग पुन्हा विचार उत्पन्न होतो, नाही, 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 मला मेत्ता करायला पाहिजे. मी मेत्तामध्ये खूप चांगले. मग मेत्ता करायला लागते 1 दिवस, 2 दिवस. नाही, 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 नाही. ह्याच्यातही बरोबर नाही. कारण की मन भटकत आहे. भटकण्याची कृती जी आहे, ती स्ट्राँग आहे तुमच्या ध्यानापेक्षा म्हणून तुमचं ध्यान बदलत आहे. म्हणून तुम्ही एका ठिकाणी नाही थांबत आहे. ते लक्षामध्ये आहे. तर काल बंतेनी काही उदाहरणं दिले होते, की जसं की अ, साधारण जे ध्यान आहे, त्यांनी आनापानासाठीचं जे हे घेतलं, की अं, आजचे जे लोकं आहे मॉडर्न युगामधले, तर ते ते म्हटले, की साधारण जे ऑब्जेक्ट असतो आनापानासाठीचा, तर तो त्यांच्यासाठी खूप हार्ड आहे. असा हार्ड आहे, की जसं एखाद्या लहान मुलाला अ, मोठं लाकूड देऊन देणे. कारण की त्याला एकच ऑब्जेक्ट दिलेला आहे. म्हणून पण त्यांनी पण त्यांनी 16 स्टेप सांगितले आनापानाचे. परंतु आपण काय करतो, की आपण अ, साधारण आनापाना थ्रू हायर कॉन्सन्ट्रेशन पर्यंत इझिली का घेऊन जाते? कारण की आपल्याकडं माइंडफुलनेसचे ऑब्जेक्ट खूप आहेत. माइंडफुलनेसचे ऑब्जेक्ट कोणते-कोणते आहेत आपले? जसं मरणानुස්සती आहे, मैत्री भावना आहे, बुद्धानुස්සती आहे, 32 पार्ट्स आहे, शीलानुस्मृती आहे. यामुळं काय होतं, की तुम्ही कंटिन्युअसली एंगेज राहता. म्हणून म्हणून आपण काय म्हणतात प्री डिटरमाइन्ड व्ह्यूज आपण अ, जज नाही करू शकत. जसं की अ, तो काळ असा होता आणि हा काळ असा आहे. येस, त्या काळामध्ये जे होतं, की भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे टाइपचे जे लोकं होते, त्यावेळेस होते उपचितान्य आणि विपचितान्य. दे आर मोर स्ट्रॉंगर दॅन अस. ते आपल्यापेक्षा खूप खूप पॉवरफुल होते. कारण की त्यांचं जे चित्त आहे ते फटकन लागायचं आणि ते इझिली श्रोतापन्न, अनागामी, सगदागामी आणि अरहंत पदापर्यंत पोहोचायचे. इव्हन एक वर्स, एक लाईननं सुद्धा ते अरहंत बनून जायचे. परंतु आज तसं नाहीये. आज आज जे आहे, आज नेय आणि पदपरमच आहे. तर हे जे नेय आहे, तेच फक्त आजच्या स्थितीमध्ये अरहंत पदापर्यंत जाऊ शकते. तेही खूप खूप अथक परिश्रम करावे लागतात त्याच्यासाठी. त्याच्यासाठी पठण, प्रॅक्टिस आणि रिअलायझेशन या 3 पद्धतीनेच आपण जाऊ शकतो. ओके. तर हे खूप महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये काय आहे, की जसं आपण
त्या माशाला बाहेर काढून फेकतोय, तर तो तडफड करत आहे. तसंच दुर्गुणांच्या जीवनामधून ज्यावेळेस आपल्याला शांततेसाठी बाहेर काढलं जातं, तर हे जे दुर्गुण आहे ते आपल्याला सतवायला लागतात. म्हणून आपण फ्लिकर होतो. म्हणून आपण इकडं-तिकडं भटकत राहतो. तर हा जो मारा आहे, हा मारा आपल्याला या इंद्रिय सुखामार्फत कंटिन्युअसली असं पकडत राहतो. जसं मेघिया होते. मेघिया पण एका जन्मामध्ये त्यांच्या प्रेयसीसोबत त्याच आंबवनमध्ये यायचे आणि अ, जे अ, जे विचार आहे लस्टफुल थॉट्स, एंग्री थॉट्स, हेट्रेड थॉट्स याला ते काय म्हणतात त्याच्यावर ते ॲक्ट करायचे. तसे त्या प्रकारचे संस्कार त्यांनी तिथं उत्पन्न केल्यामुळं त्यांचं चित्त मागच्या मागच्या जन्माच्या संस्कारामुळं बिलकुल लागत नव्हतं. जे विपाक होते मागच्या जन्माचे, त्या ठिकाणी घडलेले, त्यामुळे त्यांचं लक्ष बिलकुल लागत नव्हतं. म्हणून आपणही कंटिन्यू ज्या वेळेस आपण ध्यानामध्ये बसतो, मग विचार येतात, 15 मिनिटानं हातपाय दुखायला लागले. देन आपण हातपाय दुखण्याकडे लक्ष द्यायला लावतो. त्याच्यानंतर पाठ दुखते. त्याच्यानंतर मेनी-मेनी हां, आपल्याला वाटतं की आपण हे केलं पाहिजे, तर मग आपण तसंच करायला लागतो. आपल्याला वाटतं की आपण ते केलं पाहिजे, तसंच करायला लागतो. जो टास्क आहे डेचा, तो टास्क आपण विसरून जातो आणि भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये वाहून घ्यायला लावतो स्वतःला. म्हणून हे महत्वाचं आहे, की आपण आपल्या मनाला उजुम केलं पाहिजे. उजुम करोती म्हणजे स्ट्रेट करायला पाहिजे. आपण त्या टाईपने राहायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर दुन्निवारयम, दुन्निवारयम. दुन्निवारयम म्हणजे डिफिकल्ट टू रिस्ट्रेन द माइंड फ्रॉम ड्रिफ्टिंग टुवर्ड्स सेन्शुअल प्लेजर्स. जसं की ओके, आपण आपण म्हणतो की नाही मला इंद्रिय सुखाला बळी नाही पडायचं, बळी नाही पडायचं. आणि मन खूप तटस्थ राहतं. खूप खूप गंभीर चित्त करून घेतो आपण. पण ज्या क्षणाला अ, एखादं सेन्शुअल ऑब्जेक्ट समोर येतो. सेन्शुअल ऑब्जेक्ट म्हणा, खाण्याचा, ऐकण्याचा, एनिथिंग. तर आल्याबरोबर मन जे आहे ते ढासळून त्याच्याकडे वळायला लागतं. मन ढासळलं जातं आणि लगेच त्या ऑब्जेक्टकडे पळतं. तर हे आहे दुर्निवारण. ही जी कृती आहे, एकीकडं पक्क आहे. मन म्हणत आहे, की जागरूक आहे, की नाही जायचं, नाही जायचं. परंतु जसा इंद्रिय सुखाचा विषय उद्भवला मनामध्ये, तसं मन ढासळून जातं. तर ही जी कृती आहे, ही खूप खूप डिफिकल्ट आहे. त्यावेळेस स्वतःला रिस्ट्रेन करणं. तोच रिस्ट्रेन होऊ शकतो ज्यानं कंटिन्युअसली व्यवस्थित इंद्रिय संवरशीलाची प्रॅक्टिस केलेली. म्हणजे इंद्रिय सुखांना थांबवण्यासाठी जे शील असतात. डोळ्याने जास्त पाहू नये, वर पाहू नये, जास्त ऐकू नये, हं, गाणे ऐकू नये, व्हॉटएव्हर त्याच्यानंतर मूव्ही बघू नये, व्हिडिओज पाहू नये, म्युझिक ऐकू नये, डोळ्यांना लुभावणाऱ्या वस्तू पाहू नये जास्तीत जास्त. म्हणजे जे सेन्शुअल ऑब्जेक्ट्स आहे, जे 5 इंद्रियातर्फे मनामध्ये येत आहेत या 5 एजन्सीतर्फे, त्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. त्याला म्हणतात इंद्रिय संमर्शी. तर त्या त्या सगळ्या याच्यावर चाळणी लावून देतात हे शील. राइट? हे आहे. तर या पद्धतीने जर केलं तर हा जो मासा आहे, आपण या माशासारखेच आहे. त्या माशासारखेच. जेव्हा आपण प्रयत्न करू, या दुर्गुणाच्या समुद्रामधून, त्या संसारामधून बाहेर पडण्याचा, तर मारा काय करणार, असे हुक तयार करणार आपल्यासाठी इंद्रिय सुखाचे आणि प्रत्येक वेळेस आपण त्याला बळी पडत जाणार. आय थिंक एवढंच आहे या धम्मपदचा अर्थ. मी जास्त स्टोरी घेतली नाही. परंतु याचा अर्थ हाच आहे, की आपण कामवितक्क, व्यापादवितक्क आणि विहिंसा वितक्क, हिंसेचे विचार, विरोधाचे, द्वेषाचे विचार आणि कामाचे विचार. काम म्हणजेच इंद्रिय सुखाचे जे विचार आहेत, त्यांना बळी नाही पडायचं आहे. त्यांच्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा. याच भगवान बुद्ध या पद्धतीने प्रवचन देतात. मेघियांना आल्यानंतर त्या आंबवनामधून. तर मेघिया तिथं स्वतःपन्न होऊन जातात. ओके. हेच होतं धम्मपद. समजलं असेल, नसेल तर प्लीज तुम्ही प्रश्न विचारू शकता.